तरी आम्ही तुझी धरिली कास, तरी आम्ही तुझी धरिली कास, नाही कोणी दास वाया गेला. आळा पंढरीशा उभा विटेवरी, येईल वकरी धावते टे. पालवितो तूच उभारुनी पाहे, कृपावंता पाहे मजकडे. आगा पंढरीशा उभा विटेवरी, येईल वकरी धावणे थे. तुका म्हणे तूज बहुकान डोळे, तुका म्हणे तूज बहुकान डोळे. काहे माझे वेळे ऐसे परी, आगा पंढरीशा उभा विटेवरी, येईल वकरी धावत नेटे. नमो काळ कौतुहाळ, नमो चक्रचालका गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळा प्रभंजना. नमो शिव शिवेशा, नमो शिवाधि विश्वेशा, नमो रूपाष्टादिशा व्यापका नारायणा. नमो सकल गर्भोद भवा, नमो चित्तचालक भावा, नमो विष्णुवृत्ती देवादिदेवा. श्री विठ्ठला करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासदका प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी महान भगवत भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय जगताच्या मालकास पांडुरंग परमात्म्यास नमस्कार करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या देवास नमस्कार करतात. बरं का, त्या ठिकाणी देवास नमस्कार करतात. प्रश्न निर्माण होतो, देवास का नमस्कार करतात, देवास का नमस्कार करावा. बरं का, कारण काय तर जेवढे अवतार झाले आधी करून जेवढे देव झाले त्या सर्व देवाची निर्मिती या पांडुरंग परमात्म्यापासून झालेली आहे. येथून अवतार राम कृष्ण दियापार, रामाचा अवतार कृष्णाचा अवतार आधी करून सर्व काही अवतार झाले ते याच्यापासून निर्माण झाले. बरं का, नामदेव स्पष्टपणे सांगतात, अवताराचे राशी तो आवभाय देवारी, तो आवभाय देवारी. देवाधिदेव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. सगुण चतुर भुज रूपडे, तेज पुंजाळती बंधुणी चरण रजतनामा विन्वितसे पुढते. नामदेव स्पष्टपणे सांगतात, सर्व अवतारांचा जो मूळ परमात्मा आहे तो विटेवर उभा टाकलेला आहे. अवताराचे राशी तो हा उभा विटेवरी स्पष्टपणे सांगतात, तो विटेवर उभा असलेला जो परमात्मा आहे तो सर्व अवताराचा मूळ आहे. शंख चक्र गदा पद्मसहित हरी देखिला देखिला, देवाधिदेव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. बरं का, हा जो परमात्मा तो देवाधिदेव असणारा परमात्मा. शास्त्राने अनेक देव सांगितले, ज्ञानोपर सुद्धा अनेक देव सांगतात. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आगवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जे. 11 रुद्र आहेत, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी. या सगळ्यांची तर बेरीज केली तर असणारे या ठिकाणी 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव होतात. बरं का, स्पष्टपणे तुकोबाराय सांगतात, 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी बळवरे. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी बळवरे.
प्रकारचे देव आहेत. चामुंडा म्हणजे ते 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवांच्या बायका. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरे, 8 प्रकारचे भैरव आहेत. 33 प्रकारचे वेगळे देव, त्यात 8 प्रकारचे काही भैरव सांगितले जातात. आणि हे सगळे असणारे देव मिळून या परमात्म्याची सेवा करतात. आरत्या कुरवंड्या करते, पुष्पांचा वर्षाव, कोण आरती करतंय, कोण परमात्म्याला फुलं वाहतंय, आदी करून परमात्म्याची त्या ठिकाणी सेवा करतोय. नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करते गंधर्व. नारद आदी करून गंधर्व काही संत महात्मे त्या ठिकाणी पुढे बसलेले आहेत, ते परमात्म्याचं असणारं वर्णन करतायत. नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करते गंधर्व, वंदे चरण रज तेथे तुकयाचा बांधव. आणि हे सगळे देवलोक म्हणून ज्या परमात्म्याची सेवा करतायत तो असणारा जगताचा मालक पांडुरंग परमात्मा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वरम हे जाणून शरणालो. बरं का देवा, तुम्ही ब्रह्मांडाचे समर्थ आहात, विश्वाचे जनिते आहात, आदी करून तुम्ही मालक आहात, चालक असल्या कारणाने आम्ही तुम्हास नमस्कार करतो. बरं का. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो
चराचरी दुसरे चरणा संताच्या. दुसरा नमस्कार महात्म्यास करतात. प्रथम नमस्कार जगतपित्यास करून दुसरा नमस्कार मात्र महात्म्यास करतात. दुसरे चरण संताच्या. प्रश्न निर्माण होतो, महात्म्याला का नमस्कार करावा बरं का? महात्म्याच्या ठिकाणी नमस्कार का? तर महात्म्याचा जो अधिकार आहे, जो आदिकरून महात्मा जो आहे, तो जो महात्म्याचा अधिकार आहे तो महात्मा साधा नाही. महात्म्याचा अधिकार साधा नाही. आदिकरून महात्मा सोपा नाही, महात्मा साधा नाही. महात्म्याच्या संगतीमध्ये मोक्षाची प्राप्ती होते असं ज्ञानोबारांचं मत आहे. संत भेटती अजिमल तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजास्तुळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढिल्या. आलिंगणे सुख वाटे प्रेमचिदानंदी घोटे. हर्षे ब्रह्मा लोटते समूळ उठे मी पण. ज्ञानोबा सांगतात महात्म्याच्या संगतीमध्ये चतुर्भुज अवस्था होते, आदिकरून मोक्षाची प्राप्ती होते. आता नामदेवराय सांगतात, नामदेवरायांचं मत असं आहे, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. एक वेळेस देवाच्या हाताने मोक्ष प्राप्त होईल नवल नाही, पण महात्म्याचा मोक्ष प्राप्त होतो, महात्म्याच्या हाताने मोक्षाची प्राप्ती होते हे नवला. तवांतरिक्ष गगनी अवचित्त झाली अश्रणी. भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेव दर्शनी. धन्य धन्य वृक्षाजान धन्य सिद्धेश्वर स्थान. ज्ञानदेवा समाधान धन्यालंकापुरी. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये जो कोणी आला त्यास मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा. ज्ञानोबारांची निश्चित समाधी जरी पाहिली तर मोक्षाची प्राप्ती होऊन जाते बरं का. ते नेहमी झालो चतुर्भुज किंवा तुका म्हणे तो परिसावणी आगळा. काय महिमा वर्णू त्याची मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी.
येती तयापासी अवघी जने तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने. महात्म्याच्या संगतीमध्ये मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षतेने दर्शने, महात्म्याच्या संगतीमध्ये मोक्ष आहे. महात्म्याच्या सानिध्यामध्ये मोक्षाची प्राप्ती आहे. आधी करून महात्म्याच्या आलिंगनामध्ये मोक्षाची प्राप्ती आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. महात्म्याच्या आलिंगनामध्ये आधी करून महात्म्याच्या सानिध्यामध्ये मोक्ष आहे. मोक्षतेने दर्शने किंवा भक्त तरतील मेदिने ज्ञानदेव दर्शने, मोक्षाची प्राप्ती होऊन जाते. मग काही महात्मे तुकोबारांजवळ येतात, साधक येतात, तुकोबाराय हे महात्मे सहजासहजी प्राप्त होणारे नाहीत. मोक्षाची प्राप्ती हवी असेल तर त्या ठिकाणी महात्म्याच्या ठिकाणी लीन व्हा, महात्म्यास नमस्कार करा. महात्म्याच्या ठिकाणी लीन होणे म्हणजे काय तर महात्म्याच्या ठिकाणी आपला असणारा अधिकार दाखवायचा नाही. महात्म्याचा अधिकार आपल्याहून मोठा आहे. महात्म्याच्या ठिकाणी आपला अधिकार किती तर नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमची. महात्म्याच्या ठिकाणी नतमस्तक होणे किंवा आणखीन किती अधिकार, पाया पडावे हे माझे भांडवल, सरते बोल पोटे पायी. महात्म्याच्या ठिकाणी नमस्कार करणे, नतमस्तक होणे एवढाच अधिकार आमचा आणि त्यात आमचाच फायदा आहे. आशीर्वादे हित तुमची. महात्म्याची तर कृपा झाली, मोक्षाची तर प्राप्ती झाली तर उत्तम गती प्राप्त होऊ शकते. म्हणून त्या या नीतीवर असणारे तुकोबारा त्या ठिकाणी महात्म्याचं ऐकून त्या ठिकाणी महात्म्याच्या ठिकाणी लीन होतात. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, श्री सद्गुरू दृढपंत दादांना नमस्कार, नाना माऊलींना नमस्कार, लिंबाजी दादांना नमस्कार, दत्तपंत महाराजांना नमस्कार, तसेच पंढरीश पांडुरंग परमात्म्यास नमस्कार करून आपण आपल्या सेवेस सुरुवात करू. ठल तरी आम्ही तुझी धरिली कास, नाही कोणी दास वाया गेला गा पंढरीशा उभा विटेवरी. येईल बकरी धाव देते प्रस्तुत कीर्तनरूपी सेवा. मौजे मामणी या गावामध्ये 129 वर्षे चालत आलेला असा असणारा आमचा अखंड हरिनाम सप्ताह सागर महाराज यांच्या असणाऱ्या स्मरणार्थ असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आहे. आधी करून पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आधी करून या ठिकाणी आपली महात्म्याची आजची सेवा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. आजची सेवा महात्म्याची आधी करून दादांची, तुकोबारांची, ज्ञानोबारांची आजची सेवा पांडुरंग परमात्म्याची आधी करून आजची ही जी सेवा आहे या गावामधील आजचा अखंड हरिनाम सप्ताह आहे तो 129 वर्ष झाला असा अविरतपणे चालू असलेला आहे. बरं का, कुठलाही सप्ताह असा राहत नाही. स्वातंत्र्य होऊन आपल्याला कितीतरी वर्ष झाले त्याच्याही आधीपासून असणारा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पारतंत्र्यातही चालू आहे आणि आता स्वातंत्र्यातही चालूच आहे. बरं का, असा अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये आज आहे. बरं का, काही ठिकाणी सप्ते मोडून जातात, किती वर्षाचे असो जुनेही असो मोडून जातात काही ठिकाणी. पण हा जो असणारा सप्ताह आहे तो अविरतपणे अखंडरित्या पूर्वजाची देण म्हणून महात्म्याच्या पुण्याच्या योगाने आधी करून आपलं काहीतरी अविरत पुण्य व पूर्व पुण्य या ठिकाणी असणारं फळाला आलं आधी करून हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. धन्य तोची ग्राम जेते हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्या, ब्रह्मज्ञान तेते असे गुरु घरी, धन्य नर नारी चतुर्भुज. बरं का, तुकोबारा स्पष्टपणे अशा गावास आधी करून अशा ग्रामास तुकोबारा धन्यता देतात. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. बरं का, ज्या गावामध्ये भजन आहे, ज्या गावामध्ये कथा आहे, ज्या गावामध्ये निस्ता हरिपाठही होतो त्या गावास धन्यता आहे. कारण काय तर ज्या ठिकाणी भजन आहे त्याच्या घरामध्ये ब्रह्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. बरं का, ब्रह्मज्ञान तेते असे गुरु घरी, धन्य नर नारी चतुर्भुज. अशा सर्व ग्रामास आधी करून या गावास असणारे तुकोबारा धन्यता देतात. धन्य तोची वंश भक्तिभाग्या. अशा गावामध्ये आज आपली सेवा आहे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा असणारा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात निमित्त नियमानुसार परमात्म्याचं वर्णन तरी करावं, नव्हे तर परमात्म्याकडे काहीतरी मागावं. बरं का, मागणी करावी आधी करून, इच्छा तरी व्यक्त करावी.
बरं का, असा असणारा एक नियम आहे. त्याच नियमानुसार तुकोबाला काही आज तरी वर्णन करत नाहीत, पण काहीतरी देवाकडे मागतात. देवा आमचा सप्ताह सुरू झाला आहे, तेवढा असणारा आम्ही काहीतरी मागतोय आता. तरी आम्ही तुझी धरेली कास, नाही कोणी दास वाया गेला. किंवा आधी करून देवास काहीतरी आठवण करून देतात, देवास काहीतरी बोलतात, देवाशी हितगुज साधतात, बोलतात देवाला. काय बोलतात तर, देवा तुमचा असणारा जो शरण गेला, आत्तापर्यंत तुम्हाला जो काही असणारा भक्त शरण गेला त्याचा तुम्ही उद्धार केला. नाही कोणी दास वाया गेला. आत्तापर्यंत कुणाचंच वाटोळं झालं नाही देवा. कारण काय तर तुमची असणारी काही भक्तीचे काही असणारे काही प्रकार आहेत बरं का, काही भक्ती आहेत तुमच्या देवा. 9 भक्ती सांगितल्या जातात, त्यास आपण नवविध भक्ती म्हणतो. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तेची शुद्ध बरं का, अशी एक नवविध भक्ती आहे. ही नवविध भक्ती सोडून सुद्धा ज्ञानोबारायांनी काही 4 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. अर्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञास तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी 4 भक्ती ज्ञानोबारायांनी सांगितल्या. आणि 9 भक्ती ज्या आहेत आधी करून सर्व महात्म्याने मिळून सांगितलेल्या काही 9 भक्ती आहेत. भक्ती जाणे ती शुद्ध बरं का. आता पुढे जाऊन आधी महात्म्य सांगतात. श्रवणे कीर्तने ते झाले पावन, सनकाधिक जाण परमभक्त, नाही ते विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कळा श्रीमूर्ती राया. बरं का, श्रवण भक्ती सांगितली. श्रवण भक्ती सनकाधिकांनी केली. 4 सनकाधिक ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ह्या 4 सनकाधिकांनी श्रवण भक्ती केली. देवाची कथा ऐकली, उद्धार झाला. शरण गेले, उद्धार झाला. श्रवण भक्ती केली. श्रवणे कीर्तने ते झाले पावन बरं का. सनकाधिक जाण परमभक्त, त्यांना परमभक्ताची उपमा त्या ठिकाणी प्राप्त झाली. कशाच्या बळावर? श्रवण भक्ती केली म्हणून, शरण गेले म्हणून. म्हणून देवा जो शरण गेला त्याचा उद्धार आहे. नाही कोणी दास वाया गेला. आणखीन पुढे जाऊन नवद्विध भक्तीपेक्षा जे पायाची सेवा, त्यास आपण पादसेवन भक्ती म्हणतो. पायाची सेवा, पायाची सेवा अक्रूराने केली देवा. जरी तो कंसाकून असला तरी तो देवाची पायाची सेवा करायचा, पूजा करायचा पायाची. पादसेवन अक्रूर झाला ब्रह्मरूप. स्पष्टपणे महात्म्य वर्णन करून सांगतात. पायाची सेवा करणारा असणारा त्या ठिकाणी तो अक्रूर शरण गेला. कंसाला ज्या वेळेस कळाला आता आपल्याला काळ या ठिकाणी गोकुळामध्ये आहे, त्याला मारण्याकरता अनेक असणारे दैत्य पाठवले, त्याचाही परमात्म्याने नाश केला. शेवटी परमात्म्यास मथुरेस बोलवावं, या ठिकाणी मारावं असा त्या असणारा कट रचला. पण आता कोणाला पाठवावं? दैत्य गेला तर मरणारच, भक्ताला पाठवावं. आणि आता त्या सभेमध्ये एकच भक्त होता, तो म्हणजे एक अक्रूर होता. अक्रूरास बोलून घेतलं, अक्रूरास रथ दिला. रथामध्ये देवा सांगण्याकरता अक्रूर गेले आणि यमुनेच्या तटीमध्ये त्या ठिकाणी थांबले. तीरावर थांबल्यानंतर त्या ठिकाणी हात देऊ लागले, पाय देऊ लागले, ज्या ठिकाणी तोंड देऊ लागले. तोंड देऊन जेव्हा असणारा तोंडावरला हात काढला, पाण्यामध्ये चतुर्भुज रूप दिसलं. मागे वळून पाहिलं, कृष्ण परमात्मा बलराम खेळत होते. पाण्यात पाहिलं तर चतुर्भुज रूप, मागे वळून पाहिलं तर दोन्ही मुलं खेळत आहेत. काय लीला परमात्म्याची म्हणून त्या देवास शरण गेले, देवाच्या ठिकाणी नतमस्तक झाले. आणि नतमस्तक झाल्या कारणाने देवाने चतुर्भुज रूप दाखवला अक्रूरास. प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे, पाद सेवेने अक्रूर झाला ब्रह्मरूप. प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे बरं का, चतुर्भुज रूप दाखवलं देवा त्या अक्रूरास. काय केलं त्यानं? पायाची सेवा केली म्हणून, शरण केला म्हणून उद्धार केला.
पण कोणाला असणार त्या ठिकाणी वाटोळं केलं नाही देवा, कोणाचा त्या ठिकाणी रेहास केला नाही तुम्ही, कोणाची असणारे कोणावर नाराज झाला नाही देवा, बरं का. त्या ठिकाणी सहज स्वरूप स्थिती तया नाम भक्ती, सहज अवस्थेत जरी भक्ती केली तरी देवा तुम्ही सामावून घेता, जो शरण गेला त्याचा उद्धारच करता. पण नाही कोणी दास वाया गेला, पण आत्तापर्यंत कुणाचा उद्धार झाला नाही असं पाहिलं नाही देवा, बरं का. कुणाचा उद्धार झाला नाही, असणारा कुणावर भगवंताची कृपा झाली नाही असं आत्तापर्यंत झालं नाही. अक्रूराचा उद्धार केला, सनकादिकाचा उद्धार केला, आता अर्जुनाचा सुद्धा उद्धार केलाच देवा, विश्वरूप दाखवलं, बरं का. कारण काय तर अर्जुनाने तुझ्याशी देवा सख्य केलं, आणि सख्य ही 9 भक्तीपेक्षा एक भक्ती आहे, सख्य भक्ती. सख्य म्हणजे देवाशी मैत्री करणे, देवास आपला सवंगडी बनवणे. अर्जुन परमात्म्याचा असणारा, परमात्मा अर्जुनाचा एक सारथी होता, रथ चालवण्याचं काम करत होता, सख्य केलं परमात्म्याशी. त्याच बळावर देव अर्जुनास बोलतात, अर्जुना आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुन तुम्ही जाणावा, आणि एकामेकाच्या प्रेमभावा विघडून पडे. अर्जुना जरी तू माझी बहीण पळवून आणली असलीस, जरी तू तिच्याशी विवाह केला असलास, तरी माझं याच्यावर काहीच मत नाही. आता काय झालं, जरी तू असणारा काही माझ्या बहिणीशी केला असला, तिला पळवून आणला असला, आधी करून त्या ठिकाणी तिचा विवाह केला असला, तरी त्या ठिकाणी मी तुझ्यावर नाराज नाही. कारण काय, तू माझ्याशी सख्य केलंय, मी तुझ्याशी सख्य केलं असल्या कारणाने तुझ्या रोमारोमातून माझं नामस्मरण येतं अर्जुना, म्हणजेच तू आणि मी वेगळा नाही. माझी अर्जुन तुम्ही जाणावा, तुझ्यात आणि माझ्यात कुठलाच फरक नाही अर्जुना. गेला वाद गेला कारण काय, गेला वाद खंडुनी, कसला वादही राहिला नाही, आधी कसला भेदही राहिला नाही. तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडुनी. आणि अर्जुना मी भेदाभेदी कुणाच्यात मानत नाही, म्हणून कसा आहेस तू, माझी अर्जुन तुम्ही जाणावा. स्पष्टपणे देव सांगतात, माझ्यातच अर्जुन आहे किंवा अर्जुनातच मी आहे. कारण काय, सख्य भक्ती केली, देवाशी सख्य केलं, शरण गेला, उद्धार झाला. पण नाही कोणी दास वाया गेला, देवा कुणाचं वाटोळं झालं नाही, बरं का. देवाला काहीतरी सांगतायत, बरं का, पण कुणाचं वाटोळं झालं नाही, कुणाचा उद्धार झाला असं झालं नाही देवा. हे ध्यानात घ्या देवा. अर्जुनाचा उद्धार झाला, अक्रूराचा उद्धार झाला, आधी करून पाले खाणाऱ्या वानराचा उद्धार केलास. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, बरं का. स्पष्टपणे तुकोबराज सांगतात, वानराचा उद्धार केलास देवा, बरं का. अनंत भक्त राशी तरले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानोबराज सांगतात, अनंत अनंत मापणे इतक्या वानराचा उद्धार केला. पण वानराचा उद्धार केला, वानराचाच का, तर आधी करून जंगलात राहणाऱ्या अस्वलाचा सुद्धा उद्धार केला देवा, बरं का. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षस. आता या ठिकाणी सांगतात राक्षसांना मुक्तता दिली, मुक्त केले राक्षसा. दुसरीकडे तुकोबराचाच अभंग आहे, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी सहारी. सहारी केला म्हणून सांगतात, मारले सांगतात, आणि मुक्तताही दिली. आता मुक्तता दिली का मारलं, आणि दोन्ही अभंग तुकोबरांचीच आहेत, बरं का. आता असणारे पुढं तुकोबरा घालून देतात,
दुर्जनाशी संहारी मुक्त केले राक्षसा. दोन्ही अभंग तुकोबारायांचे, दोन्ही अभंग बोलणारी एकच माणूस आहे आणि संहारी केला आणि मुक्तताही दिली. बरं का, आता मुक्तता दिली म्हणून तुकोबाराय सांगतात आणि संहार केला म्हणून तुकोबाराय सांगतात. आता कसं लावावं याचं उत्तर बरं का सांगता येईल का कुणाला? बरं का, तुकोबाराय सांगतात आता काय तर संहार केल्यानंतर शेवटला तो असणारा दैत्य तर शरण गेला तर देव त्यास मुक्तता देऊन टाकायचा, संहार करायचा. बरं का, भक्ताचं त्या ठिकाणी देवास भक्ताचं दुःख सहन व्हायचं नाही. न सहावे दुःख भक्ताच्या देवे, अवतार घ्यावा लागे रूप. देव अवतार धारण करायचे, दुर्जनाचा संहार करायचे. दुर्जनाशी संहारी, संहार केल्यानंतर दैत्य खाली पडला, देव त्याच्या जवळ जायचे, त्याच्या मस्तकावर हात ठेवायचे आणि मुक्तता देऊन टाकायचे. मुक्तता तर नाही दिली तर परत जन्माला येईल. परत तर जन्माला आला, कीर्तन बंद, भजन बंद, यज्ञ बंद, मंदिर राहणार नाही, मग 129 वर्ष सप्ताह राहणार नाही, काहीच राहणार नाही. हा तर जन्माला आला तर म्हणून त्या ठिकाणी राक्षसांना मुक्तता दिली देवा. हिरण्यकशिपूस मुक्तता दिली. जरी संहार केला, जरी पोट फाडलं तरी शेवटला मुक्तता दिली, कारण परत जन्माला येऊ नये म्हणून. ज्यास मुक्तता प्राप्त झाली आहे तो परत जन्माला येत नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो चुकून जातो. आणि भक्ताचा मात्र उद्धार केला. कारण काय? भक्ताच तर मुक्तता दिली तर भक्त जन्माला येणार नाही, आणि भक्त तर जन्माला आला नाही तर भजन राहणार नाही, आधी करून आपल्या सुखाची प्राप्ती होणार नाही. महात्मा जन्माला आला पाहिजे म्हणून महात्म्याचा उद्धार, भक्ताचा उद्धार, आणि मुक्त केले राक्षसा म्हणून वानराचा उद्धार केला. आता वानरामध्ये कुणाचा उद्धार केला तर हनुमंतरायाचा उद्धार केला. कारण हनुमंतराय कसे होते तर दास्यत्व भक्तीमध्ये 9 भक्तीपेक्षा एक दास्यत्व भक्ती आहे. दास बनून राहायचं देवाचं. दास्यत्व भक्ती हनुमंतरायाने केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखले रामचरण. बरं का, हनुमंतरायाचा उद्धार केलाच देवा. कारण काय? निकट अशी दास्यत्व भक्ती केली त्यांनी. बरं का, त्या ठिकाणी असणारं शक्तीमध्ये काय असणाऱ्या ओव्यात हनुमंतरायावर. दृष्टी विषय समस्त रामरूप देखे भरत, द्रष्टा दर्शन तेत सहज होत रामरूप. बरं का, शक्तीमध्ये सांगतात. हनुमंतराय असणारा पर्वत घेऊन जात असताना, बरं का, वापस येत असताना त्या ठिकाणी असणारा एक मल्याद्रीच्या ठाई चंदनाची झाडे पायी, तेणे डोंगर सर्वाई केला लवलाही चंदन. बरं का, त्या ठिकाणी हनुमंतराय जात असताना मल्याद्री पर्वताच्या ठिकाणी एक चंदनाचं झाड होतं मध्यभागात. बाजूला सगळे बोरं, टाकळी असले बाकीचे झाडं, काट्याचे झाडं होते, आणि त्याही काट्याच्या झाडातून चंदनाचा वास येत होता, सुगंध येत होता. हनुमंतरायाला नवल वाटलं, म्हणले चंदनाच्या झाडाचा वास सगळीकडे येतोय आणि त्यात देवाचं नामस्मरण येतं, म्हणजे अजून कुठून हे सगळं काही पाहावं म्हणून वरून वाकून पाहू लागले. पाहत असताना तोच असणारा एक बाग होती, ती भरताची होती, राज्य होतं भरताचं. आणि त्या ठिकाणी भरत आला. भरत आल्यानंतर आपल्या देवासारखं कोणतंही दिसतंय म्हणून हनुमंतरायाने अजून खाली येऊन पाहिलं तर आपले देवच दिसतायत म्हणून पाहिलं, पण तो भरत होता हे हनुमंतरायाला माहीत नव्हतं. राम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या ठिकाणी असणारा भरताने कोण असा एक असणारा प्राणी नवा, इंद्र तर नाही, माझ्या असणाऱ्या या राज्यातून तो असणारा एक दुष्ट पाप करून जातो. बरं का, कुठल्या तरी महिलेला हा नेतो या इथून. बरं का, कुठल्या तरी असणाऱ्या एका महिलेला हा माझ्या असणाऱ्या इथून राज्यातून नेत आहे, या ठिकाणी असणारा हा अन्याय करत आहे. या दुष्टात या ठिकाणी असणारं काय केलं पाहिजे? दंडित केलं पाहिजे. भरतास माहीत नाही हनुमंतरायाच्या हातात पर्वत आहे हे माहीत नाही, असा इंद्रच आहे म्हणून समजून त्या ठिकाणी बाणास आज्ञा दिली. त्या बाणास मारत असताना एक आज्ञा दिली, सज्जन असला तर रक्षण कर आणि दुर्जन असला तर त्याचा संहार कर. बरं का, भक्त असला तर रक्षण कर आणि दुष्ट असला तर त्याचा संहार करून टाक. बाणास आज्ञा दिली, बाण मारला, हनुमंतरायाच्या जवळ बाण गेला. पाहिलं तर काय, परमात्म्याचं नामस्मरण करतात हनुमंतराय. पायाचं दर्शन घेतलं हनुमंतरायाच्या आणि पायाला धरून बाण ओढू लागला. आता हनुमंतरायास नवल वाटलं, बाणानं जरी माझ्या पाया पडलं मला का ओढून नेतोय. बाणाच्या मागे मागे गेले. मागे मागे जात असताना भरताचा प्रदेश लागला. भरताच्या प्रदेशाजवळ समोर भरतास पाहिलं आणि वाटलं आपले देवच आहेत का काही म्हणून दर्शन घेतलं आधी जाऊन. बरं का, दृष्टी विषय समस्त. बरं का, भरत आहे तो. राम पाहण्याची दृष्टी हनुमंतरायाकडे कुठून आली?
आपल्यात असणारी शक्ती नाही, आपल्यात ते सामर्थ्य नाही. कारण काय तर दास्यत्व निकट हनुमंते पै केले बरं का. त्या ठिकाणी हनुमंताने दास्यत्व भक्ती केली. मग सगळीकडे बरं का सर्व घटी बरं सुखरूप ज्ञानोबा माझा ही पाहण्याची दृष्टी आली. हनुमंत आहे ते आली, आधी करून नाथरायणमध्ये सुद्धा आली. नाथराय म्हणतात सगळीकडे माझे ज्ञानोबा आहेत. सर्व घटी सुखरूप ज्ञानोबा माझा ही दृष्टी कुठून शरण गेलेल्याची ताकद आहे. सर्व घटी राम देहा देही 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 सर्व घटी राम देहा झाली. भरतामध्ये राम पाहिला. दृष्टी विशेष समस्त राम रूप देखे भरत. दृष्ट द्रष्टा दर्शन तेथ सहज होत. राम रूप कशाच्या बळावर शरण गेला म्हणून उद्धार झाला. शरण गेले म्हणून असणारा भरतामध्ये राम पाहण्याची शक्ती आली. पण त्या ठिकाणी हनुमंतराचा उद्धारच केला बरं का. त्या ठिकाणी असणारा वानराचा उद्धारच केला देवा. पण वाटोळ कुणाचं केलं नाही. नाही कोणी दास वाया गेला. जो शरण गेला त्याचा उद्धार आहे. आता वानराचाच का हत्तीचा सुद्धा उद्धार केला देवा बरं का. अर्थ गजेंद्राचे स्तवन ऐकताची पदावी गमन. करुणी त्याचे आरतीचे हरण. निजधामा प्रति पाठविला निळोबारा सांगतात. हत्तीचा उद्धार. गजेंद्र नावाचा एक हत्ती होता. अरे गजेंद्र नाम स्मरण करिता पावला नारायण. त्याची तोडुनी भोबंधन. निजधामा आपण स्वयज्ञेला नाथराय सांगतात बरं का. भागवतामध्ये नाथराय स्पष्टपणे सांगतात त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा उद्धार केलाच देवा बरं का. तेव्हा असणारा एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये राज्य होतं. त्या जंगलामध्ये जेवढ्या हत्तीनी होत्या तेवढ्या सगळ्या गजेंद्राच्या बायका होत्या. किती का असणार तेवढ्या बायका होत्या याच्या. त्यांचे पोरं गजेंद्राचे पोरं. त्याच्यातून त्यांचे नातू या गजेंद्राचे पंतू खापरपुंज होऊन गेला होता. पण गोशाळ काही बारीक नव्हती याची. आता पाणी पिण्याकरता एका लाईनीनं सगळे निघाले. तळं होतं. त्या तळ्यामध्ये आता शेजारीच जंगलात जरी या गजेंद्राचं राज्य असलं
तर शेजारच्या तळ्यात मात्र नकराचं, शेजारा म्हणजे त्याचा एक शेजारी होता, नकर मगर होती त्याच्यात. याचा त्याचं चांगलं असणार एक प्रेम होतं. 36चा आकडा होता चांगलाच. म्हणून असणारा हा पाण्यात पाणी पिण्याकरता उतरला. कोणीच उतरलं नाही, बाकीचे सगळे बाजूने थांबले. पाण्यात एकटाच उतरला. पाणी पित असताना आड जे कमळ येऊ लागले त्यांना उचलून बाहेर फेकू लागला. आणि त्यामध्ये राहिलेला नकरास असणारं पटलं नाही. त्यानाचा गुडगा धरला. एकदा पडलं, दोनदा पडलं, तिसऱ्यांदा गुडगा धरला आणि मध्ये जो वडू लागला तेवढे हत्ती याचे नातू पंतू मिळून बारक्यातलं बारकं लिकरू याच्या शेपटीस धरून वडू लागलं. पण या काय असणारा तो नकर सोडत नव्हता बरं का. यानं धावाज करू लागला, सगळ्याला वरडूच लागला. सगळे मागल्या मागून आता काय बाहेर येत नाही, वाचत नाही म्हणून बाहेरल्या मागून निघून गेले बरं का. सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर शेवटची एक पतिव्रता स्त्री होती. पतीच्या मता अनुसरून ही पतिव्रता अशी एक स्त्री होती शेवटची, सगळ्यात लहान पत्नी. ती एकटीच राहिली होती. ती एकटी शेपटीला धरून ओढू लागली. सगळ्यात बारकाना तो जात होता आणि मागे वळून पाहिलं तर आजी एकटीच वळलेल्या पाहिलं. आणि मग पाहिल्यानंतर तो म्हणू लागला, ना तू आजे जाऊ दे म्हाताऱ्याला, आता का किती दिवस राहणार आहे म्हणजे हेच, आता आम्हाला राज्य करू दे म्हणलं. नाताचा ऐकलं, लाडका नातू बारका सगळ्यात लाडका राहतोय म्हणतात. गेली सोबत. आजीही निघून गेल्यानंतर आता शेवटची बायको पतिव्रताही निघून गेली आणि तिथलं जे कमळ उचलून देवाचा धावा केला. अर्थ हाक मारली, गजेंद्रेत नामस्मरण करिता पावला नारायण. हजारो वर्ष युद्ध केल्यानंतर देवाची प्राप्ती झाली. देवाची प्राप्ती झाल्यानंतर निजधामापण स्वयत्नेला त्या ठिकाणी निजधामाची प्राप्ती त्यास करून दिली, उत्तम गती प्राप्त करून दिली. पण नाही कोणी दास वाया गेला, पण कुणाचा उद्धार झाला असं नाही देवा. आता हत्तीचाच का, बारक्या लेकराचा सुद्धा उद्धार केला. प्रल्हाद अग्नीत रक्षिला जळात विषयाचे अमृत तुझ्या नामे. बारक्या 5 वर्षाच्या लेकराचा उद्धार केलाच देवा बरं का. त्या कीर्तने करिता नामानुवाद संकटी रक्षिला प्रल्हाद. कीर्तने तुष्टे गोविंद छेदी भोवंद दासाचा नाथर भागवतामध्ये सांगतात बरं का. काय तर त्या ठिकाणी बारक्या लेकराचा प्रल्हादाचा 5 वर्षाचे लेकरू त्याचा उद्धार केलाच देवा. कीर्तने करिता नामानुवाद नाथरांचं मत आहे. हिरण्यकशिपाचं म्हणजे प्रल्हादाच्या वडिलाचं आणि प्रल्हादाचं बापलोकाचं भांडण लागलं बरं का. दोघा बापलोकाचं भांडण कशा करता बरं का, वाटणी करता नाही बरं का. हे भांडण कशा करता भांडण आहे तर त्या ठिकाणी असणारे हे जे भांडण आहे ते कशा करता आहे तर त्या ठिकाणी कीर्तने करिता नामानुवाद तुझा देव श्रेष्ठ आहे का मी श्रेष्ठ आहे याच्याकरता भांडण लागले. हिरण्यकशिप म्हणजे प्रल्हादाचे वडील म्हणतात, प्रल्हादा एवढंच नामस्मरण नारायण नारायण करतोस, आजू काही प्राप्त झालं नाही, मी तुझ्या समोर एक प्रत्यक्ष देव बाबा माझं दर्शन घे. प्रल्हादाला म्हणतोय. एवढंच बोलल्यानंतर असणार त्या ठिकाणी प्रल्हाद म्हणू लागले, पप्पा तुम्ही जरी माझे पप्पा असलो, तुमच्या बापाचा बाप ती वरी बसलाय म्हणलं, तुम्ही कुठं उडला ना म्हणलं आताच. हाय म्हणजे तुम्ही असणार त्या ठिकाणी मोठे नाहीत. तर कोण मोठा तर हा देवच मोठा आहे म्हणजे एकटा बरं का. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण बरं का. षडगुण ऐश्वर्यवान सर्व गुण संपन्न हा एकटाच असा एक परमात्मा आहे. एक भगवंताची जाण. आणि तुम्हीच तर अवगुणीच आहात म्हणजे पप्पा, त्या ठिकाणी असणार तुम्ही मोठे नाही बरं का. हा देव मोठा आहे. कीर्तने करिता नामानुवाद संकटे
प्रल्हादाचा त्या ठिकाणी अवतार धारण केला. 11 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. आग्नेत टाकून दिलं, उकळत्या टेळात टाकण्याचा प्रयत्न केला, कडेलोट करून टाकला. बरं का, अशा अनेक त्या काळाची शिक्षा प्रल्हादाला देण्यात आल्या. खांबाच बांधलं. खांबात बांधून विचारत असणारा परमात्मा त्या खांबातून प्रगट झाले. बरं का, त्या ठिकाणी खांबावर प्रगट झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा बारक्या 5 वर्षाच्या लेकराचा उद्धार केलास या ठिकाणी, पण असणारं काय केलं नाही, कोणी दास वाया गेला. शरण गेलेलाचा उद्धारच केला, साधी करून काही त्याचा असणारं उद्धार केला नाही असं झालंच नाही आतापर्यंत. प्रल्हादच का, तर आधी करून दुसरे कोण, तर ध्रुव बाळाचा सुद्धा उद्धार केलास. बरं का, आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू. आणखीन 2 लेकराचा उद्धार केलास. कोण, एक ध्रुवाचा आणि एक उपमन्यूचा. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, देवा क्षीरसागर देऊन टाकलास. बरं का, त्या ठिकाणी शरण गेला म्हणून उद्धार केलास. आधी करून आढळपदी बाळ
बरं का त्या उपमन्यूचा उद्धार केलास देवा, आधी करून तिला ध्रुव बाळाचा उद्धार केलास. असं पद दिलं की ते कधी जळतच नाही, कधी त्याची निवृत्तीच होणार नाही. अशा पदाची असणार त्या ठिकाणी काय केलंस तर त्यास असणारी उत्तम गती त्या ठिकाणी आढळपदी बाळ बैसविला ध्रुव क्षराचा असा गुरु उपमन्यू. बरं का त्या ध्रुव बाळाने असणारी या ठिकाणी तुझी तपश्चर्या केली, शरण गेला आणि त्याचा उद्धार केलास. पण असणारं वाया गेला नाही तो त्या ठिकाणी, नाही कोणी दास वाया गेला, उद्धारच केला आधी करून. आणखीन कुणाचा उद्धार, आधमाधम ओकटी तोंडारा मला उचटी ते गणिकाकी वैकुंठी कृष्णनामासाठी शर्ती केली. नाथराय स्पष्टपणे सांगतात देवा, वाईटातली वाईट आधमाधम ओकटी, बरं का वाईटातली वाईट असणारी ती गणिका वेशा असणार त्या ठिकाणी तिचा उद्धार केलास. तोंडारा मला वचटी ते गणिका की वैकुंठी कृष्णनामासाठी शर्ती केली. एकदा परमात्म्याचं नामस्मरण केलं तर त्या कृष्णनामासाठी शर्ती केली, पण त्या ठिकाणी असणार ती वाया गेले नाही. बरं का वाया जाऊ देत नाहीस देवा कुणाला, नाही कोणी दास वाया गेला, उद्धारच केला आतापर्यंत. बरं का आधी करून पुन्हा कुणाचा उद्धार आणखी करून तर आणखीन त्या ठिकाणी यादी देतात. वैशतुळा धारा गोरा तो कुंभार धागा हा चांभार रोहिदास कबीर मोमीन लथिपा मुसलमान सेनात नावी जाण विष्णुदास काणू पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी अभेदू हरिचे पायी चोखा मेळा बंका जाती ते मार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी नामयाची जनी कोणतीचा भाव जेवी पंढरीराव ते सवे. यादीच देतात आता महात्मे. वैशतुळा धारा गोरा तो कुंभार, बरं का कुंभार असणारे त्या ठिकाणी मातीचे मडके बनवणारे गोरोबा काका नामस्मरण केलं त्यांनी देवा त्या ठिकाणी त्यांचा उद्धार केलास. बरं का त्यांचाही उद्धार केला आधी करून. काणोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, बरं का अशा असणारे ती काणोपात्रा अत्यंत खालचे असणारे त्या ठिकाणी कोण न मानणारे ते असणारी वारीत गेली. दिंडीमध्ये आल्यानंतर परमात्म्यास पाहिलं. बरं का तिला वाटत होतं आतापर्यंत मीच एकटी सुंदर आहे का काय, पण असं नाही. तर त्या ठिकाणी तिनं परमात्म्यास पाहिल्यानंतर मोहित झाले, परमात्म्याच्या जवळ गेले, दर्शन झालं आणि मी जेवढी कोमल आहे तेवढा परमात्मा माझ्यावर किती कोमल आहे पाहण्याकरता, म्हणून परमात्म्याची जी करंगळी आहे तीच असणारी त्यांना हात लावला आणि ती करंगळी मध्ये गेली. आजही परमात्म्याच्या पायाला तेवढा खड्डा आहे आज सुद्धा. काणोपात्राचं बोट त्या ठिकाणी लावल्यानंतर परमात्म्याचं बोट खाली गेलं, त्या ठिकाणी शरण गेला म्हणून उद्धार झाला. काणोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी अभेदू हरिचे पायी, ज्यानं भजन केलं जो शरण गेला त्याचा उद्धार केलाच देवा. आधी करून चोखा मेळा बंका जाती ते महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. चोखोवरांचे गुरे लागलेच देवा त्या ठिकाणी. बरं का काय त्यांचा अधिकार महात्म्याचा, काय भक्ताचा अधिकार देवा त्या ठिकाणी त्यांचे असणारे गुरे ढोरे लागलाच देवा. वनामध्ये उन्हातानाचं फिरलाच देवा. जगाचा मालक असून सुद्धा त्या भक्ताचं काम केलंस, कारण काय शरण गेला म्हणून उद्धार केलास, शरण गेला म्हणून कामे केलेस. पुढे जाऊन कबीर मुमील लथिपा मुसलमान सेनात नावी जाण विष्णुदास, नाव्याचा म्हणजे वारकाचा सुद्धा उद्धार केलास देवा. बरं का सेनात नावी जाण विष्णुदास कबीराचा उद्धार केलास, कबीराचा मुलगा कमालाचा सुद्धा उद्धार केलास त्या ठिकाणी. बरं का अशा अनेकाचा उद्धार केलास. पुढे जाऊन नामयाची जनी कोणतीचा भाव जेवी पंढरीराव ते सवे, काय त्याचा नावाचा भाव द्यावा. शरण गेलेल्याच्या ताकदीवर त्या ठिकाणी शिव्या दिल्या आणि शिव्या देऊन सुद्धा जेवी पंढरीराव ते सवे, बरं का रागावून सुद्धा जेवी पंढरीराव ते सवे, दळण दळायला काम लावून सुद्धा जेवी तुझी रांडरणकी झाली एवढं म्हणून सुद्धा जेवी पंढरीराव ते सवे. बरं का अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली असल्या शिव्या दिल्यावर सुद्धा नामयाची जणी कोणतीचा भाव जेवी पंढरीराव ते सवे. देवा शिव्या खाल्लास म्हणले जनाबाईच्या आणि आम्ही या ठिकाणी तरी आम्ही तुझी धरलेली कास धरून बसलोय, इतक्या वेळ झालं सांगतोय, आठवण करून देतोय. एवढ्या सगळ्याचं जाणून आम्ही सुद्धा शरण आलोय देवा, आमचा उद्धार करा. बरं का नाही कोणी दास वाया गेला, या सगळ्याचा उद्धार केलाच देवा. बरं का शिव्या खाऊन सुद्धा उद्धारच केला, पण त्या ठिकाणी काय नाही कोणी दास वाया गेला, पण कुणाचा उद्धार केला नाही असं राहिला नाही एक सुद्धा. सगळ्याचा उद्धार समान रीतीने त्या सगळ्याच्या ठिकाणी उद्धार केलाच देवा.
म्हणून नाही कोणी दास वाया गेला तरी आम्ही तुझी धरेली कास नाही कोणी दास वाया गेला विठोबा कुमार करी धावत देते आपला विषय आतापर्यंत चालू होता. तुकोबरा देवास आठवण करून देतात की बरं का किती जणांचा उद्धार कसा केला, पण पुन्हा जे असणार त्या ठिकाणी उद्धार केला नाही असं नाही. नाही कोणी दास वाया गेला आतापर्यंत आपण याचा विचार केलेला आहे. पण एकदा का असणारा जो भक्त साधक तर परमात्मा शरण गेला तर त्या ठिकाणी देव त्याचे गुण दोष पाहत नाही बरं का. नाही या ते गुण पाहिले या पर तारीला जा मेळ गणिका भिल्ली बरं का. गुण पाहत नाही, दोष पाहत नाही. वैर भावाने जरी शरण गेला तरी उद्धार, प्रेम भावाने जरी शरण गेला तरी उद्धार होतो. वैर भावाने कोण शरण गेले तर पुतना जी आहे जरी स्तनामध्ये विष भरून आली असली तरी वैर भावाने का होणं शरण गेली, उद्धार केला. ज्ञानोबराय सांगतात तू सनकादिकाचे निमाने सायुजता सौरुसु दिदला पुतने जे विषयाचे स्तनपाने मारू आले
पुतना बरं का ती त्या असणाऱ्या आईसारखी उत्तम गती देऊन टाकली. सायजता सौरुसू दिदना पुतने वैर भावाने का होईना शरण गेली, उद्धार करून टाकला. आणि प्रेम भावाने शरण गेला तरी उद्धार केला. आतापर्यंत आपण ज्याचा असणारा विचार केला, ज्या भक्तांचा विचार केला, ते प्रेम भावाने शरण गेलेले, एवढ्या सगळ्याचा देवाने उद्धार केला. पण नाही कोणी दास वाया गेला गा पंढरीशा उभा विटेवरी, येईल व करी धाव देते देवा, आता तरी आमच्यावर कृपा करा, आम्हाला दुसरं काही नको. देवा आता आमचा ऐका देवा. देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती. आता मजायसे करी गा देवा, काही घडी तुझी चरण सेवा, तुका विनवी तसे केशवा, चालवी दावा संसारे, माझे स्वहित ज्ञानती कोणी, काहीच न करती मज वाजुनी, सज्जन तव त्या सुखाची मांडणी, नेनती कोणी अध्यंता देवा. काय करा आता मजायसे करी गा देवा, बरं का आम्हाला काय द्या, तुमची चरण सेवा प्राप्त होऊ द्या. आधी करून आम्हाला तुमच्या स्वरूपाची त्या ठिकाणी इच्छा लागली आहे देवा. लाल जावले मन लागलीसी गोडी, ते जेवेन सोडी ऐशी झाली. बरं का ते असणारं स्वरूप आम्हाला दाखवा, आधी करून ते चरण आम्हाला दाखवा. बरं का कोणते, करकटावरी तुळशीच्या माळा,
ठेबरी ऐसे रुकडोळा दावी हरी. काय करा देवा आम्हाला ते स्वरूप दाखवा बरं का. अंड्यात आम्ही ते स्वरूप पण आणखीन आम्हाला कुठल्या स्वरूपाची इच्छा लागली आहे. तर उद्धवा क्रूरासी आणिक व्यासंब ऋषी रुक्मांगदा प्रल्हादासे दाविळे ते दाखवी तर मी पाहेन तुझे श्रीमुखलोचन उतावीळ मन तया कारणे ते करी गोपीचे कौतुक गाई गोपाळाशी सुख दावी तेची मुख दृष्टी माझ्या पुले. देवा काय करा जे उद्धवास दाखवलं ते आम्हाला स्वरूप दाखवा बरं का. आधी करून जे आक्रूरास दाखवलं ते आम्हाला स्वरूप दाखवा. आधी करून जे व्यासास जे अंबऋषीस दाखवलं ते स्वरूप दाखवा. अन्यथा आम्हाला दुसरं नको. तरी मी पाहेन तरच पाहेन अन्यथा मी पाहणार नाही देवा. तरी मी पाहेन तुझे श्री मुखलोचन उतावीळ मन तया कारणे ते कारण काय तर आमचं जे मन आहे ते आता कसं झालेलं आहे उतावीळ झालेलं आहे बरं का. त्या ठिकाणी तुमचं स्वरूप पाहण्याची इच्छा झालेली आहे देवा. पण आणखीन कुठलं स्वरूप करे गोपीचे कौतुक करे गोपीचे कौतुक करे गोपीचे कौतुक करे गोपीचे कौतुक गाई गोपाळाची सुख गाई गोपाळाची तरी मी पाहेन तुझे श्रीमुखलोचन उतावीळ मन तया कारणे तेथे देवा. काय केलंस कोणतं स्वरूप तर ज्या स्वरूपातून ज्या मुखातून असणारं गोपिकांचं कौतुक केलं ते स्वरूप दाखवा. आधी करून गायींचे गोडवे गायले त्या मुखातून ज्या मुखातून गायीचे गोडवे गायले त्या मुखातून असणारं ते मुख
ते स्वरूप आम्हाला दाखवा आणि आम्हाला दुसरं नको. तरी मी पाहेन पाहेन तुझे श्रीमुखलोचन उतावेल मन, तया कारणे तेथे तेच दाखवा अन्यथा आम्हाला दुसरं नको. बरं का, त्या स्वरूपाची इच्छा लागली आहे देवा, आम्हाला ते दाखवा. मग देव म्हणले तुकोबार आहे स्वरूपच का, आधी करून दुसरं काहीतरी मागा. बरं का, ब्रह्माधिक पद मागा, इंद्राधिक पद काहीतरी दुसरं काहीतरी मागा, एवढं आत्मस्थिती मागा. एवढं म्हटल्यानंतर तुकोबारा जरा वेगळं बोलतात, देवास बोलतात. बरं का, आम्हाला वाळा नाही ते प्रमाण, आम्हा विष्णुदासात आधी करून आम्हाला निवडला ना ते प्रमाण नाही, कोणतं प्रमाण नाही. तर बरं का, आम्हाला कोणतं प्रमाण, ब्रह्मज्ञान प्रमाण नाही, आत्मस्थिती आम्हास प्रमाण नाही. बरं का, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, किंवा आत्मस्थिती मज नको हा विचार, देईत निरंतर चरण सेवा. आम्हाला आत्मस्थिती नको देवा, ब्रह्माधिक पद नको, ब्रह्माधिक पदे दुःखाचे शिराणे, तेथे दुश्चित जनी जडो देशी. ब्रह्माधिक नको, इंद्राधिक नको, आत्मस्थिती नको आम्हाला, रिद्धी नको, सिद्धी नको आम्हाला. नको तुझी बुद्धी आणि बुद्धी नको. बरं का, आणि आम्हाला दुसरी बुद्धी नको आधी करून, आम्हाला रिद्धी नको, सिद्धी नको, कारण ती रिद्धी सिद्धी तर आमच्या दारात उभा टाकले म्हणते तुकोबारा. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. आमच्या दारात उभा आहेत म्हणजे ते रिद्धी सिद्धी, आम्हाला ते नको, परलोक नको. मग काय पाहिजे? बरं का, मी भक्त तू देव ऐसे करी, आम्हाला दुसरं काहीच नको देवा. आगा पंढरीशा उभा विटेवरी, येईल व करी धाम नेटे देवा. आता आमच्याकडे या, कारण काय, पालवितो तू झुवारुनी बाहे, कृपावंता पाहे माझ्याकडे. कारण काय झालंय, आमच्या ज्या बाह्या आहेत बरं का, तुझं क्षेमध्ये आया पांडुरंगा, तुका म्हणे माझ्या असावल्या बाया, तुझं क्षेमध्ये आया पांडुरंगा. आमच्या ज्या बाया आहेत, आमचे जे असणारे खांदे आहेत, ते तुमच्या खांद्याला मिळवण्याकरता, तुम्हाला आलिंगन देण्याकरता उत्तावेळ झाले आहेत देवा. केवढे या, कृपावंता पाये माझ्याकडे, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कृपा करा तेवढी आमच्यावर असणाऱ्या त्या ठिकाणी देवा. या कृपावंता पाहे माझ्याकडे, पालवितो तुझ उभारुनी बाहे, कृपावंता पाहे माझ्याकडे. राहिलेला विषय पुन्हा कधीतरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,
चरणी आदी करून पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा अर्पण करून या सेवेला ध्येयच पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलून म्हणू दे मज क्षमा करणे संधी तोह्यंग भूत युक्ती तोह्या उपदेश तुमचे बडे विशेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल.